उर्मी, तू माझ्या दादांना ओळखत नाहीस. वासू, अरे जर वेळ दिला नाही तर मग ओळख तरी कशी होणार ना? तुमची ओळख न झालेलीच बरी. असं का बोलतोयस तू? कारण मी तुम्हा दोघांना ओळखतो. अजिबात नाही. ओळखत असतास ना दादांना तर त्यांची रिॲक्शन प्रेडिक्ट केली असतीस तू, आणि तसलं काहीच जमलेलं नाहीये तुला. आता तू तेच धरून बसणार आहेस का? अरे मग काय, तू उगाच कशाला टेंभा मिरवतोस ओळखतो वगैरे? टेंबा नाहीये, ओके. मी प्रेडिक्ट केलं होतं त्यापेक्षा जास्त ते रागावले, म्हणजे मला वाटतं त्यापेक्षा ते जास्त कठोर आहेत, असा अर्थ नाही होत का त्याचा? कठोर माणसं ना मनाने खूप हळवी असतात. आता हे तुझं सायकोलॉजीचं शिक्षण मध्ये आणू नकोस. सायकोलॉजीचं शिक्षण वगैरे नाही आहे हे मला वाटतं माझ्या अनुभवावर. कठोरपणा हे त्यांचं कवच असतं. खूप हळवे असल्यामुळे ना ते प्रोटेक्ट करतात स्वतःला, डिफेन्स असतो त्यांचा. हे सगळं असलं तरी यानंतर ते आपल्याला स्वीकारणार नाहीत, ही फॅक्ट आहे. वासू, काळ हे सगळ्यावरचं सोल्युशन आहे. हो, पण इतका काळ इथे वाया घालवावा असं मला नाही वाटत. वासू, अरे आपल्या माणसांसाठी ना वेळ वाया नाही जात, तो सत्कारणी लागतो. उर्मी, अजूनही तू माझं ऐकणार नसशील तर मी इथून एकटा जाईन पुण्याला. हो, मग जा तू. मी माझ्या सासरी सुखाने राहील. उर्मी, उर्मी थांब. सॉरी. कशाला आलीस तू? अगं, तू एकटीने कसं उचलणार सगळं म्हणून मदत केली. मला मदत नाही आवडत. बरं सॉरी, मी विचारायला हवं होतं. विचारलं असतंस तरी मी नाहीच म्हणाले असते. नंदिनी, हे बघ, मी समजू शकते. तू नाही समजू शकणार. नंदिनी, हे बघ, बघतीये मी सगळं उघड्या डोळ्यांनी बघतीये. मी रोज देवाकडे म्हणते की हे सगळं बघण्यापेक्षा मला मरण परवडलं असतं. अगं नंदिनी, पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेलं पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हात मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावं असं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी, वो हमें आपसे. कशा करता आलेस तू इथे? बिकीची चाळी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचला म्हणून घरातल्या पोरीबाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विखे आडवाला म्हणून लक्षात ठेवलं. ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाही?
आय मीन हाऊ कॅन इट बी पॉसिबल?